नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर येणारी महाराष्ट्र सेट परीक्षा त्यासाठी तुम्ही जर पेपर टू कॉमर्स मधून तयारी करत असाल आणि तुम्हाला 10वा युनिट म्हणजे इन्कम टॅक्स अँड कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग हा जर अवघड जात असेल तर आजचा सेशन तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या सेशनमध्ये आपण एक्सपेक्टेड एमसीक्यूज बघणार आहोत, जे की प्रॅक्टिकल एमसीक्यूज असणार आहेत आणि तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. जर तुम्हाला मार्क्स वाढवून घ्यायचे असतील येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये तर हा सेशन शेवटपर्यंत बघा. त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, जसं की सर्वांना माहिती आहे आपली एक्झामिनेशन जे आहे ते 26 जुलैला होणार आहे. राईट. सो त्याकरिता पेपर टू कॉमर्समधून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण 40 डेज लाईव्ह बॅच सुरू करत आहोत, ज्यामध्ये तुमचा पेपर टू कॉमर्सचा संपूर्ण सिलेबस हा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. तुम्हाला जर लाईव्ह सेशन अटेंड करता नाही आलं एखादा दिवस तर तुम्हाला रेकॉर्डेड व्हर्जन पण त्याचं मिळणार आहे. त्यासोबतच स्टडी मटेरियल जसं की कंप्लीट सिलेबस नोट्स म्हणा, मॉक टेस्ट म्हणा, है ना, PYQs विथ एक्सप्लेनेशन, त्यासोबतच काही डाऊट्स असतील तर ते डाऊट क्लिअर करण्यासाठी डाऊट क्लिअरिंग सेशन, मॅरेथॉन सेशन असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं पेपर 2च्या प्रिपरेशन सोबत तुम्हाला पेपर 1चंही प्रिपरेशन करता येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला पेपर 1ची लाईव्ह बॅच ही फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. ओके. सो अजिबात उशीर नाही करायचं. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला बॅच जॉईन करून हे प्रिपरेशन करता येईल. अजिबात उशीर करू नका. 40 दिवसच उरले. 40 दिवसात आपल्याला प्रिपरेशन कंप्लीट करून ही एक्झाम क्वालिफाय करायची आहे. तर हा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टॅक्स एक्झेम्पशन अंडर सेक्शन 10 ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. ठीक आहे. खाली दिलेल्यापैकी कोणता किंवा कोणती आयकर अधिनियम 1961च्या कलम 10 अंतर्गत कर माफी नाही? शेतीवरील उत्पन्न, राजकीय पक्षाचे उत्पन्न, सार्वजनिक ट्रस्टचे उत्पन्न की भांडवली नफ्यावरती उत्पन्न. ठीक आहे. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे, जे काही आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो याचं राईट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन डी, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन्स. ठीक आहे. सेक्शन 10 मध्ये एक्झेम्पशन इन्कम मध्ये कॅपिटल गेन्स मध्ये, ठीक आहे, तुम्हाला एक्झेम्पशन नसतं. ते काय आहे? ते टॅक्सेबल आहे. आलं लक्षात? सेक्शन 10 ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट एक्झेम्प्ट्स सर्टेन इन्कम फ्रॉम टॅक्स. आयकर अधिनियमाचा कलम 10 जो आहे त्याच्या अंतर्गत काही उत्पन्न करापासून मुक्त आहेत. ठीक आहे, किंवा मुक्त केले जातात. त्यामध्ये कृषी उत्पन्न आहे, राजकीय पक्षाचे उत्पन्न आहे, ते पण काही अटीच्या अंतर्गतच आहे. ठीक आहे, काही कंडिशन मध्येच ते एक्झेम्प्टेड आहे, पूर्णतः एक्झेम्प्टेड नाहीये. आणि इन्कम फ्रॉम पब्लिक ट्रस्ट म्हणजे सार्वजनिक ट्रस्टचे उत्पन्न जे आहे ते सुद्धा एक्झेम्प्टेड आहे. ठीक आहे. परंतु इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन जे आहे हे टॅक्सेबल आहे, हे कर योग्य आहे. ठीक आहे. यामध्ये कर द्यावा लागतो, टॅक्स द्यावा लागतो आणि सेक्शन 10च्या अंतर्गत तर एक्झम्पशन नाहीच नाही. आलं लक्षात? तर सेक्शन 10च्या अंतर्गत कुठले कुठले एक्झेम्प्टेड आहेत? तर कृषी उत्पन्न आहे, पॉलिटिकल पार्टीचं काही रकमेपर्यंत, काही सिच्युएशनमध्ये, काही अटीमध्ये, कंडिशनमध्ये ते एक्झेम्प्टेड आहे आणि पब्लिक ट्रस्टचं जे उत्पन्न आहे ते सुद्धा एक्झेम्प्टेड आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following organizations is exempted from income tax under section 11 of the Income Tax Act? ओके. आता काय म्हटलंय की कलम 11 नुसार आयकरातून सूट असलेलं उत्पन्न कुठलं आहे? ठीक आहे, किंवा कुठलं ऑर्गनायझेशन आहे, कुठली संघटना आहे? हिंदू अनडिवायडेड फॅमिली, चॅरिटेबल ट्रस्ट, पॉलिटिकल पार्टी की रिलिजियस ऑर्गनायझेशन? ठीक आहे. प्रश्न नीट समजून घ्या. खालील कोणत्या संघटनेला आयकर अधिनियमाच्या कलम 11 नुसार आयकरातून सूट आहे? ठीक आहे. सेक्शन 10-11 हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला हे कळेल. सांगा. हिंदू अनडिवायडेड फॅमिली आहे, चॅरिटेबल ट्रस्ट आहे की पॉलिटिकल पार्टी आहे की रिलिजियस ऑर्गनायझेशन आहे? तर चॅरिटेबल ट्रस्ट
हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. तर यामध्ये सेक्शन 11च्या अंतर्गत है ना, इन्कम टॅक्स ऍक्ट सेक्शन 11 याच्या अंतर्गत चॅरिटेबल किंवा रिलिजियस ट्रस्ट, ठीक आहे, यांचं इन्कम किंवा यांना मिळालेलं इन्कम जे आहे ते एक्झेम्प्टेड आहे, प्रोव्हाइडेड दे फुलफिल द कंडिशन्स लेड आउट अंडर द ऍक्ट. जोपर्यंत ते कायद्यात दिलेल्या अटी पूर्ण करत नाही तोपर्यंत. आलं का लक्षात? अ चॅरिटेबल ट्रस्ट इज एलिजिबल फॉर टॅक्स एक्झम्पशन. जे चॅरिटेबल ट्रस्ट आहे ते कर मुक्ततासाठी पात्र आहे. ठीक आहे. वेरॅज हिंदू अनडिवायडेड फॅमिलीज, पॉलिटिकल पार्टीज आणि रिलिजियस ऑर्गनायझेशन अनलेस दे क्वालिफाय ॲज अ चॅरिटेबल ट्रस्ट, जोपर्यंत ते चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून पात्र होत नाहीत तोपर्यंत त्याला ऑटोमॅटिकली सूट मिळणार नाही. ठीक आहे. जर ते चॅरिटेबल ट्रस्ट असतील, अलग लक्षात, किंवा रिलिजियस ट्रस्ट असतील तर त्यांना ऑटोमॅटिकली एक्झम्पशन आहे, ऑटोमॅटिकली त्यांना करमुक्त आहे असं संबोधलं गेलेलं आहे तुमच्या इन्कम टॅक्स ऍक्टमध्ये. ठीक आहे. यापैकी बाकी जे आहे त्यांना जोपर्यंत चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून ते क्वालिफाय नसतात किंवा क्वालिफाय होत नाहीत तोपर्यंत त्यांना एक्झम्पशन नाही. पुढील प्रश्न बघा काय म्हणतोय की अंडर विच सेक्शन ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 इज इन्कम फ्रॉम ऍग्रिकल्चरल ऍक्टिव्हिटीज एक्झेम्प्टेड फ्रॉम टॅक्स. आयकर अधिनियम 1961 च्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत शेतीच्या क्रियातून प्राप्त उत्पन्न करापासून मुक्त केले जाते? ठीक आहे. सेक्शन 10 सबसेक्शन 1, सेक्शन 10 सबसेक्शन 2, सेक्शन 10 सबसेक्शन 3 की सेक्शन 10 सबसेक्शन 5? तुम्ही गुगल जरी कराल तर तुम्हाला सेक्शनची पूर्ण लिस्ट मिळून जाते. ठीक आहे. ते सेक्शन्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ऍटलिस्ट बेसिक तरी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, जे आपल्या हेड्स ऑफ इन्कमच्या रिलेटेड आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. बघा यामध्ये या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. आणि उत्तर बरोबर असू द्या चुकीचा असू द्या काही हरकत नाही, आपण इथे शिकतो आहोत त्यामुळे उत्तर देऊन टाका सगळ्यांनी. तसं पण एक्झामिनेशन मध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग नाही है ना. सो ट्राय टू आन्सर. सेक्शन 10 सबसेक्शन 1 याचं उत्तर आहे. आलं लक्षात? बघा सेक्शन 1 सबसेक्शन 1 ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट exempt agricultural income from tax provided it meets the criteria specified under the act, such as income being derived from land used for agricultural purposes. Getting it? म्हणजेच काय म्हटलंय की जे उत्पन्न शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या भूमीवरून मिळवले जाते, ठीक आहे, त्यासाठीच आपल्याला हे सेक्शन दिलेलं आहे. सबसेक्शन 1 सेक्शन 10. आलं लक्षात? हे लक्षात ठेवा, खूप गरजेचं आहे. पुढील प्रश्न. Which of the following is not a criterion for availing tax exemption under section 80G of the Income Tax Act? खालीलपैकी कोणते आयकर कायद्याच्या कलम 80G च्या अंतर्गत कर सवलत मिळवण्यासाठी निकष नाही? विशिष्ट संस्थांना देणगी, डोनेशन टू स्पेसिफाईड इन्स्टिट्यूशन्स, संशोधन आणि विकासासाठी योगदान, कॉन्ट्रीब्युशन टू R&D, राजकीय पक्षांना दिलेली देणगी म्हणजेच डोनेशन मेड टू पॉलिटिकल पार्टीज, की धार्मिक संस्थांना दिलेली देणगी म्हणजे डोनेशन टू रिलिजियस इन्स्टिट्यूशन. ABCD जे काही तुमचं उत्तर असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. याचं एक्सप्लेनेशन तर तुम्हाला मी देतोच, राईट आन्सर तर सांगणारच आहे, परंतु तुम्ही सुद्धा प्रयत्न करा उत्तर देण्यासाठी. तर याचं राईट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी, डोनेशन मेड टू पॉलिटिकल पार्टीज. ठीक आहे. सेक्शन 80G जे आहे है ना, यामध्ये बघा प्रोव्हाइडेड डिडक्शन्स फॉर डोनेशन मेड टू चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स, सर्टेन स्पेसिफाईड फंड्स अँड इन्स्टिट्यूशन्स फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. However, donation made to political parties are not eligible for deduction under this section. समजतंय?
तर कलम 80G चारितार्थ संस्थांना काही विशिष्ट फंडांना आणि संशोधन आणि विकासासाठी संस्थांना दिलेल्या दानांसाठी सूट प्रदान करते. ठीक आहे. तथापि राजकीय पक्षांना दिलेल्या दानांसाठी या कलमानुसार सूट उपलब्ध नाही. ठीक आहे. तर 80G स्पेसिफिकली ठीक आहे हे कशासाठी आहे? चॅरिटेबल इन्स्टिट्यूशनसाठी. पुढील प्रश्न बघा. द टॅक्स एक्झम्पशन अवेलेबल टू इन्कम ऑफ सायंटिफिक रिसर्च असोसिएशन इज प्रोव्हाइडेड अंडर विच सेक्शन ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट. बघा हा जो प्रश्न आहे हा कशासाठी विचारलाय की सायंटिफिक रिसर्च असोसिएशन किंवा असं इन्स्टिट्यूशन जे की R&D मध्ये जास्त एंगेज आहे, बरोबर ना. मग अशासाठी किंवा अशा इन्स्टिट्यूशन साठी एक्झम्पशन आहे का? ठीक आहे तर कुठल्या सेक्शनच्या अंतर्गत आहे? सेक्शन 10(21), सेक्शन 10(23)C, सेक्शन 80G की सेक्शन 10(23) ओनली. ठीक आहे. सी नाही याच्यामध्ये, फक्त 23 आहे. वैज्ञानिक संशोधन संस्थेच्या उत्पन्नावर मिळणारी कर सूट आयकर कायद्याच्या कोणत्या विभागात दिली जाते? सांगा उत्तर. विचार करून उत्तर द्या. ठीक आहे. सो राईट आन्सर आहे ऑप्शन ए, सेक्शन 10(21). ठीक आहे. लक्ष द्या. सेक्शन 10 सबसेक्शन 21 ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट हे काय करतं? इट प्रोव्हाइड्स अ टॅक्स एक्झम्पशन ऑन इन्कम ऑफ सायंटिफिक रिसर्च असोसिएशन दॅट मीट्स द नेसेसरी कंडिशन फॉर सच एक्झम्पशन. जेव्हा ते काही आवश्यक अटी पूर्ण करत असतील तर त्या अटीच्या अंतर्गत यांना हे एक्झम्पशन मिळतं. ठीक आहे. सेक्शन 10 सबसेक्शन 21 लक्षात ठेवा. पुढील प्रश्न. कृषी उत्पन्नाचा कर दर ठरवताना जेव्हा गैर कृषी उत्पन्न खालीलपैकी कोणत्याही रकमेपेक्षा जास्त असते तेव्हा कृषी उत्पन्नाचा विचार केला जातो. ठीक आहे. 5 लाख, 2.5 लाख, 10 लाख, 7 लाख, 50,000. An agricultural income is considered for tax rate purposes when the non-agricultural income exceeds which of the following accounts. ठीक आहे. गैर कृषी उत्पन्न खालीलपैकी कोणत्या रकमेपेक्षा जास्त असायला पाहिजे तेव्हा तो काय केला जाईल? नॉन ॲग्रिकल्चर इन्कम कन्सिडर केला जाईल. म्हणजे मिनिमम किती असलं पाहिजे ना त्याच्यापेक्षा जास्त. सो ऑब्विसली आपण पाहिलं होतं मगाशीच ऑप्शन बी जो आहे तो करेक्ट आहे. ॲग्रिकल्चर इन्कम ठीक आहे जेव्हा आपण काढत असतो त्याच्यामध्ये जर नॉन ॲग्रिकल्चर इन्कम आपल्याला दिसलं ठीक आहे तर तो 2.5 लाखापेक्षा जास्त असला तर त्याला कन्सिडर केलं जातं नॉन ॲग्रिकल्चर. बघा जर एखाद्या व्यक्तीला कृषी आणि गैर कृषी दोन्ही उत्पन्न असेल आणि गैर कृषी उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर कृषी उत्पन्न दराच्या उद्देशाने अंतिम कर देयक ठरवण्यासाठी विचारात घेतले जाते. आलं लक्षात? सो हे असे कृषी उत्पन्नावरती आपल्याला प्रश्न विचारण्याची शक्यता असते त्यामुळे सर्वांनी या पद्धतीनेच प्रिपरेशन करायचं आहे. ठीक आहे. एवढंच नाही तर पुढे आणखीन आपण प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे. पुढच्या सेशन्समध्ये आपण आणखीन प्रश्न बघणार आहोत. राईट. सो इफ यू वॉन्ट तुम्हाला जर काही माझ्याकडून हवं असेल तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही मला तो टॉपिक सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये आपण तो सुद्धा कव्हर करून घेऊया. ठीक आहे. तसं तर आपण सर्वच कव्हर करून घेणार आहोत. ऑल राईट. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. बाय. नेक्स्ट. Which of the following entities is classified as a resident under Indian tax laws? भारतातील कर कायद्यानुसार खालीलपैकी कोणता घटक निवासी म्हणून वर्गीकृत केला जातो? भारतात स्थायी संस्था असलेली परदेशी कंपनी, कंपनी कायद्याखाली स्थापन केलेली भारतीय कंपनी, जी कंपनी ज्याचे प्रभावी व्यवस्थापनाचे ठिकाण ठीक आहे भारतात आहे, की बी आणि सी हे दोन्ही आहे. ठीक आहे. POEM. सो राईट आन्सर आहे ऑप्शन डी म्हणजे बी आणि सी. An Indian company incorporated under the Companies Act and a company that
हॅज इट्स इफेक्टिव्ह प्लेस ऑफ मॅनेजमेंट इन इंडिया. हे दोन्ही निवासी म्हणून कन्सिडर केले जातात. आलं लक्षात. भारतामध्ये एक कंपनी रहिवासी मानले जाते जर ती भारतात स्थापित केलेली असावी. ठीक आहे. ती प्रभावी व्यवस्थापन स्थान म्हणजे इफेक्टिव्ह काय म्हणतात प्लेस ऑफ इफेक्टिव्ह मॅनेजमेंट भारतामध्ये असावे. ठीक आहे. विदेशी कंपन्यांना जेथे एक स्थायिक स्थापना आहे तेथे भारतात कर लागू होतो, परंतु त्यामुळे ती कंपनी रहिवासी ठरते असं नाही. ठीक आहे. फॉरेन कंपनीज विच हॅव परमनंट एस्टॅब्लिशमेंट आर टॅक्सेबल इन इंडिया बट डज नॉट नेसेसरीली मेक देम रेसिडेंट. ठीक आहे. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इन्कम इज नॉट टॅक्सेबल फॉर नॉन रेसिडेंट इन इंडिया. भारतामध्ये निवासी नसलेल्या व्यक्तीस खालीलपैकी कोणती उत्पन्ने करयोग्य नाहीत. ठीक आहे. भारतात मिळालेले वेतन, भारतीय बँकेतून मिळालेले व्याज, भारताबाहेर केलेल्या व्यवसायातील उत्पन्न की भारतातील मालमत्तेवरील भाडे. आलं लक्षात. कुठलं उत्पन्न जे आहे हे करयोग्य नाही असं विचारलंय बरं का. हे लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, करयोग्य नाही असं विचारलंय, तेही नॉन रेसिडेंट साठी. ठीक आहे. मग विचार करा, जे भारतामध्ये मिळालेले वेतन आहे की भारतातील बँकेतून मिळालेलं व्याज आहे की भारताबाहेर केलेल्या व्यवसायातील उत्पन्न आहे की भारतातील मालमत्तेवरील भाड आहे. ठीक आहे. सो ऑप्शन सी म्हणजेच भारताबाहेर केलेल्या व्यवसायातील उत्पन्न. ठीक आहे. इन्कम फ्रॉम बिझनेस ऑपरेशन्स कंडक्टेड आउटसाइड इंडिया जर असेल तर नॉन रेसिडेंट साठी ते टॅक्सेबल नाही असं समजतं. बरोबर ना. बघा, नॉन रेसिडेंट NR is only taxed on income that arises or is received in India. भारतामध्ये किंवा भारतात उत्पन्न झालेलं असेल किंवा मिळवलेलं असेल तर त्याला कर द्यावा लागतो. ठीक आहे. जसे की त्यामध्ये काही समाविष्ट आहेत, भारतामध्ये मिळालेला पगार, भारतीय बँकेतून व्याज, भारतातील मालमत्तेवरून भाड्याचे उत्पन्न है ना. तथापि भारताबाहेरील व्यावसायिक क्रियाकलापांमधून मिळालेले उत्पन्न अप्रवासासाठी करार आहे म्हणजेच नॉन टॅक्सेबल आहे. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. चला. द कन्सेप्ट ऑफ रेसिडेन्शियल स्टेटस अंडर इन्कम टॅक्स 1961 इज यूज्ड टू डिटरमाइन. आयकर कायदा 1961 जो आहे त्याच्या अंतर्गत निवासस्थान किंवा निवासी स्थान या संकल्पनेचा वापर खालील गोष्टी निश्चित करण्यासाठी केला जातो. कोणत्या गोष्टी आहेत त्या? व्यक्तीचे नागरिकत्व, व्यक्तीची भारतातील करदायित्व, व्यक्तीचे राष्ट्रीयत्व की व्यक्तीचा जन्म ठिकाण. सोपं आहे, खूप सोपं आहे है ना. आता जे रेसिडेन्शियल स्टेटस आपण पाहतो अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 तो कशासाठी पाहतो है ना. एका व्यक्तीचं नागरिकत्व आहे का नाही बघण्यासाठी, की नॅशनॅलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्तीचे राष्ट्रीयत्व बघण्यासाठी, की भारतामध्ये किंवा दुसऱ्या त्याच्या स्वतःच्या जन्म ठिकाण पाहण्यासाठी. ऑब्वियस आहे ना. आपण त्याचं टॅक्सिबिलिटी बघण्यासाठी, त्याचे तो किती करदायित्व आहे, त्याचं किती इन्कम भारतामध्ये झालेलं आहे ना. त्यामुळे त्याला टॅक्स किती लावायचा हे पाहण्यासाठी आपल्याला रेसिडेन्शियल स्टेटस बघावं लागतो. अन्यथा ही बाकीच्या गोष्टीसाठी वेगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. बरोबर ना. बघा, द कन्सेप्ट ऑफ रेसिडेन्शियल स्टेटस डिटरमाइन्स वेदर अ पर्सन्स इन्कम इज टॅक्सेबल इन इंडिया. It is not based on the nationality or citizenship but on the number of days an individual has stayed in India during a financial year. म्हणजे फायनान्शियल इयर मध्ये तो किती दिवस राहिलेला आहे हे पाहण्यासाठी आणि त्याच्यावरून तो किती करपात्र आहे हे पाहण्यासाठी आपल्याला हे रेसिडेन्शियल स्टेटस पाहावं लागतं अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. ठीक आहे. कळलं. कुठलं नागरिकत्व, जन्म ठिकाण हे पाहण्यासाठी याचा वापर केला जात नाही. लक्षात. त्या नागरिकाचं कर देण्याची लायबिलिटी जी आहे त्याने किंवा त्याचं उत्पन्न किती आहे ज्याच्यावर आपल्याला किती कर घ्यायचा आहे हे पाहण्यासाठी रेसिडेन्शियल स्टेटस पाहावा लागतो. आलं लक्षात. पुढील प्रश्न बघा, व्हॉट इज द मेन फॅक्टर फॉर डिटरमाइनिंग द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ कंपनी इन इंडिया. ठीक आहे. भारतामध्ये एखाद्या कंपनीच्या निवासी स्थितीचे निर्धारण करण्याचा मुख्य घटक काय आहे.
ज्या देशात संचालक राहतात तो देश, प्रभावी व्यवस्थापनाचे ठिकाण, भारतातील कर्मचारी संख्या की भागधारकाचे राष्ट्रीयत्व. ठीक आहे. काय विचारले? भारतामध्ये एखाद्या कंपनीच्या निवासी स्थितीचे निर्धारण करण्याचा मुख्य घटक काय आहे? कुठला असा घटक आहे जो भारतातल्या कंपनीचं निवासी स्थिती सांगत असते? ठीक आहे. तर ते कुठली आहे? ती आहे POEM म्हणजेच प्लेस ऑफ इफेक्टिव्ह मॅनेजमेंट. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा. बघा, आयकर अधिनियम 1961च्या कलम 6 सबसेक्शन 3 नुसार एखादी कंपनी भारतातील निवासी मानली जाते जर ती भारतात नोंदणीकृत असेल किंवा तिचा प्रभावी व्यवस्थापनाचं ठिकाण भारतात असेल. ठीक आहे. POEM म्हणजे त्या ठिकाणाचा संदर्भ आहे जिथे प्रमुख व्यवस्थापन आणि व्यापारी निर्णय घेतले जातात. त्याला POEM असं म्हटलं जातं. आलं लक्षात? हे लक्षात ठेवा. तर भरपूर क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत. या क्वेश्चन्सवरून तुम्हाला कळालेलं असेल की कशा प्रकारचे क्वेश्चन्स फ्रेम केले जातात, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता या प्रश्नाचं जे काही आपण एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे त्या एक्सप्लेनेशनवर थोडा जोर द्यायचा आहे, कारण या एक्सप्लेनेशन मधून आपल्याला एक आयडिया येईल, एक संकल्पना कळेल की एक्झामिनेशन मध्ये जर प्रश्न विचारला तर या एक्सप्लेनेशनच्या आधारावरतीच ते असणार आहे, कारण हे फिक्स्ड गोष्टी आहेत. हे रूल्स अँड रेग्युलेशन्स जे आहेत, हे अटी जे आहेत, हे फिक्स्ड आहेत. यामध्ये चेंजेस काही होणार नाही. आलं लक्षात? सो तुम्हाला हे समजणं तितकं गरजेचं आहे. हे माझा मुद्दा आहे. ठीक आहे. सो ऑल राईट, भेटूया पुढच्या सेशनमध्ये आणखीन काही प्रश्नांसोबत. बाय बाय. So this is all about today's all MCQs of 2025 examination of MS Set Commerce Paper 2. एक विसरू नका की येत्या 15 जून पासून आपली 40 दिवसाची बॅच जी आहे ते सुरू होत आहे आणि या 40 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं प्रिपरेशन बूस्टअप करून येणारे एक्झामिनेशन क्वालिफाय करायचे आहे. तर अजिबात विसरू नका, या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज करून किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही ही बॅच जॉईन करायची आहे किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू पण तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल आणि तुमचं प्रिपरेशन बूस्ट करून तुम्हाला ही येणारी एक्झामिनेशन क्वालिफाय करता येईल. काय करायचं आहे? प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, इथे एक ॲप्लिकेशन दिसेल तो इन्स्टॉल करायचा आहे, ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर असं डॅशबोर्ड दिसेल, इथे खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय स्टोअर म्हणून, है ना. त्या स्टोअरवरती क्लिक करायचं. स्टोअरवरती क्लिक केल्यानंतर एक सर्च बॉक्स दिसेल, तिथे तुम्हाला सर्च करायचं आहे MS सेट पेपर 2 कॉमर्स. असं सर्च केल्यानंतर तुम्हाला असं एक कोर्स दिसेल, त्या कोर्सवरती क्लिक करायचं, जॉईन नाव करायचं आणि प्रिपरेशनला सुरुवात करायची. ठीक आहे. अजिबात उशीर करू नका, वेळ कमी आहे. कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला प्रिपरेशन करून क्वालिफाय होता येईल. ओके. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.